संकष्टी चतुर्थी आहे आणि मी आज बनवते बाप्पासाठी मोदक. तर मी तुम्हाला कसं ते बनवते तर दाखवते. मी खोबरा किसून घेते. मी इथे गूळ बारीक करून घेते. झालंय माझं गूळ पण बारीक करून. खोबरा पण किसून झालाय आणि इथे हे गूळ पण झालं. ते मी टाकते आता त्याच्यामध्ये देशी घी काऊचं घी आहे ते टाकते. ते सर्व मी टाकते काऊचं घी. आधी खोबरं टाकू ना खूप दिवसानंतर करते थोडंसं विचारले. खूप दिवसानंतर करते आता मी त्याच्यात इलायची पण टाकते. आता मी हा किसलेला खोबरा टाकते त्याच्यात. आता मी हे मापाने एवढा 1 वाटी पाणी घेते. जास्त आहे सारण त्याच्यामुळे 1.5 वाटी घेते. 1 आणि अर्धी वाटी मी पाणी घेते. आता मी एवढंच 1 वाटी आणि अर्धी वाटी मी पीठ घेणार आहे याच्यामध्ये तांदळाचं. हे 1 वाटी मी पीठ आधी काढून ठेवलं. मग पाण्याला उकळी आली की मी 1 वाटी पीठ टाकलं. पीठ ठेव ना. पाण्याला जरा उकळी आली की मी त्याच्यामध्ये 1 चमचे काऊ घी पण टाकते. थोडीशी उकळी आली आता मी 1 चमचे घी टाकते. एक चमचे मी पीठ टाकते. अजून अर्धी वाटी अजून टाकते. बंद करून मी पटकन मिक्स करून घेते. मिक्स करून घेतले. थोडंसं गरम आहे म्हणून ते झाकून ठेवते आणि थोड्या वेळाने मळून काढते ते पीठ. हा गरमच असताना जितकं
तुम्हाला मळता येईल तितकं तेव्हाच मळून घ्यायचं. मम्मीला पकडायला सांगितलंय फोन आणि मम्मी नीट पकडत नाहीये, पण तुम्हाला दाखवायचं आहे की किती सॉफ्ट हे मळून झाले. जितकं सॉफ्ट तुम्ही मळून घ्याल तितकं तुम्हाला मोदक करायला छान जमेल. हे आता मी पिठामध्ये डीप करून घेते. नको करू. हां, काय चांगला तर आहे काय वाईट आहे? तोडला होता. पण छोटासा आहे तो. बरोबर आहे, असंच बनवायची. बनव, नको तर. बनव. बघ ना मी कसे बनवते ते. शिकून घ्या आधी. मम्मीला मोदक नाही येत. तांदळाच्या जेव्हा पिठामध्ये आपण ते पीठ हे करून घेतो तेव्हा ते जी ही वाटी असते ती छान एकदम मस्त बनवता येते. थोडीशी तुटले पण मी बघा कशी बनवते आता. हे तुम्ही सारण टाकल्यानंतरही करू शकता, त्याच्या पाकळ्या किंवा असं आधीही करू शकता. काय काय जण सारण टाकल्यानंतर करतात, मला जसं जमतं तसं करते. ही वाटी आपली बनवून झाली. आता मी ह्याच्यामध्ये सारण टाकते. हे आता मी सारण त्याच्यामध्ये टाकते. खूप जास्त गोड आहे पण म्हणून थोडंसंच टाकते असं. आणि त्याच्यानंतरला तुम्ही हे असं करायचं. हा थोडासा त्याची पाकळी जाड झाली त्याच्यामुळं, नाहीतर हा आपला मोदक इकडून तुम्ही बघू शकता की किती छान त्याच्या पाकळ्याही झाल्यात आणि किती छान वाटते. हे माझा फर्स्ट होता पण मी दाखवते तुम्हाला कसं मी बनवते. बघ माझा बाप. राहू दे, थोडासा मला टाइम लागेल पण मीच बनवते. मम्मीला मी शिकवते पण मम्मीला नाही जमत आहे. आणि शेवटी आता फायनली मलाच हे सगळं करायचं आहे. फॅन कर आता. खूप जास्त गरम होत आहे. हा सुकणार नाही पीठ. आणि हे आता असं हा एक अंगठा आतमध्ये ठेवायचा आणि बाकी हे जे बोट आहेत उजव्या साईडचे त्याच्याने तुम्ही जितके तुम्हाला शक्य होईल तितकं बारीक करण्याचा प्रयत्न करायचा. जितके तुम्ही वाटी ही पातळ एकदम कराल तितकं तुम्हाला सॉफ्ट पाकळ्या करायला छान जमेल. मलाही आधी मोदक करायला अजिबात येत नव्हते. मी खूप वर्ष व्हिडिओ बघितले आणि ह्या वर्षी इतके छान येतात की मला
माझे मोदक बघायला आणि खायलाही खूप जास्त आवडतात. इवन मी खूप जणांना दिलेत पण माझ्या फ्रेंड्स लोकांना, तर त्यांच्याकडून पण असे रिव्ह्यू आलेत की छान बनवलेत किंवा सगळं लाईक छान असतं, जास्त गोड नाही, एकदम प्रमाणात सर्व. तर तुम्हालाही कधी हवे असतील लाईक ऑर्डर्स तर नाही घेत मी अजून, पण जेव्हा असं ऑर्डर्स वगैरे घेईल तेव्हा नक्की ऑर्डर द्या. आणि कसे मी बनवते हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा मी थोडा मोठा व्लॉग बनवते का तर तुम्हाला मी दाखवूही शकते. आणि आज संकष्टी आहे, तर त्यानिमित्त माझ्या लाडक्या बाप्पासाठी हे खास मोदक. हे छान मी आता पारी बनवून घेतले आणि हे असं एक पाकळी केली, 2. मी जितके मोठं पारी बनवणार तितकं तुम्हाला मोठं त्याच्या पाकळ्या काढता येऊ शकतात. पण थोडी जास्त पातळ असेल तर त्याच्याहून अजून बेटर. हे छान, किती छान वाटतंय ना. हे असे मी बनवून घेतलं. आता त्याच्यात हे आपलं सारण टाकते आणि हे आता हे जे असे बोट लाईक हे 2 आहेत त्याच्याने आपण ती क्लोज करून घ्यायची. आणि हा आपला मोदक तयार आहे. हे मी बनवलेले मोदक आहेत आणि हे छोटे मम्मीने बनवलेले, हे 2 छोटे. आता फ्रेश वगैरे झाले, कपडे वगैरे चेंज करून मग बाप्पाला दाखवून घेते मोदक. ही गोष्टी आपली त्यांनाच घेतली होती. सकाळची ती पण आहे, फॅमिली लगेच आता रेडी झाली आहे. तर फक्त मेकअप तर नाही, आता डिरेक्ट आता दाखवून घेते. खायची भूक लागली आहे मला, इतका टाईम झाला आणि मी अजून वेट करते. इयरिंग्स पण घेतले, ते पण आता घालते. भूक तर लागले पण जरा छान वाटते. मम्मी तिकडे लक्ष दे बोलली तुला. फायनली रेडी झाले आणि मी केलेले मोदक बाप्पासाठी दाखवते. बाप्पाला दाखवून झालेत मोदक, आता मी टेस्ट करते आणि तुम्हाला पण सांगते कसे झाले. मम्मीने बनवलेला पहिला छोटूसा मोदक येते हा. छान झालेत. मम्मीने थोडंसं सारण कमी भरलं त्याच्यात. आता एक मी बनवलेला खाते.
थोडे जास्त थंड झाले, गरम अजून छान लागते. सुकून सुकून आहे. माय फेवरेट मोदक. सगळी तयारी मी केली, गूळ वगैरे सगळं. मम्मीला फक्त खोबरं किसायला झालं. भेटूयात आपण अशाच माझ्या मोठ्या छोट्या ब्लॉग्समध्ये. आतासाठी बाय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा.